नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. मित्रांनो, एक नवीन स्टाईल काढली आहे मोदींच्या पक्षाने. BJP, RSS आणि त्यांचे जे चेलेचपाटे संघटना आहेत, विश्व हिंदू परिषद वगैरे जे असतील ते, आणि सोशल मीडियावरचे जे त्यांचे पिल्लू आहेत ते पण ही मोहीम राबवत आहेत की मशिदींच्या खाली काय आहे ते शोधायचं. आणि मग मशिदीच्या कोणीतरी एक अपील करतो त्यांचा पिल्लू. मग कोर्टातला एक न्यायाधीश असतो, आधीच ते ठरलेलं असतं, तो संघभक्त असतो, तो सुद्धा तो मान्यता देतो की यस. तर या न्यायाधीशला एवढंही समजू नये की भारताच्या संविधानाप्रमाणे 1947 नंतर जे धर्मस्थळ ज्या संप्रदायाकडे आहे ते त्यांचंच राहील, असा आपला भारताचा संविधानाचा कायदा आहे. हा कायदा असून देखील हे कोर्टाचे न्यायाधीश हे अपील ॲक्सेप्ट करतात आणि त्याच्यावर सुरू करतात, सर्वे सुरू करतात. मग सर्वेमध्ये त्या मशिदीमध्ये त्यांना कुठेतरी काहीतरी कारंजाचा तो दगड सापडतो, ते त्याला शिवलिंग म्हणतात. कुठे ते काय काय अशा बातम्या येतात. ऑफिशियल काहीच नसतं, फक्त सोशल मीडियावर फिरतं आणि गोदी मीडियावर फिरतं. आणि मग त्याच्यातून ते अशांती निर्माण करतात. सध्या अशांती निर्माण करण्याचं कारण काय आहे तर दोन गोष्टींवरून लक्ष विचलित करायचं आहे. एक म्हणजे अदानीला जे US न्यायालयातून अरेस्ट वॉरंट निघालेलं आहे, त्या वॉरंटवरून दुर्लक्ष विचलित करायचं, ज्याच्यावरून संसदेमध्ये राहुल गांधी आणि विरोधकांनी मोठा हल्ला चढवलेला आहे मोदी आणि सरकारवर. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे चोरी करून इलेक्शन कमिशनने गोलमाल करून इलेक्शन भाजपला जिंकून दिलंय, त्याच्यावरूनही डिस्ट्रॅक्ट करायचं देशाचं लक्ष. म्हणून या मशिदींचं मॅटर करायचं, दंगे उठवायचे. आता खरं म्हणजे ह्या जुन्या मशिदी ज्या आहेत, या ज्या पुरातन आहेत, त्या जे मुस्लिम लोक झालेत त्यांनी बांधलेल्या मशिदी आहेत या. आणि याचा इतिहास जो आहे, आपण जर खोलात गेलं तर हे मुस्लिम कोण झालेले आहेत तर ज्यांना ब्राह्मण धर्मामध्ये अत्यंत नीच्च स्थान मिळालं होतं, जे अस्पृश्य होते, शूद्र होते, हे लोक हे मुस्लिम झालेत. हे मी नाही म्हणत आहे, हे स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि हे सगळे जे इतिहास संशोधक आहेत, जे रास्त भूमिका मांडतात, त्यांचं म्हणणं आहे की जे शूद्र, बाबासाहेबांसकट शूद्र अस्पृश्य समाजातले जे लोक होते ब्राह्मण धर्मातले, जेव्हा इस्लाम आला त्यावेळेला त्यांनी इस्लाम घेतला. आणि त्यांचा पूर्वीचा धर्म कोणता होता या शूद्र अस्पृश्यांचा तर बाबासाहेबांचा आणि इतर सगळ्या इतिहास संशोधकांचं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते पूर्वीचे खत्तीय श्रमण संस्कृतीतले बौद्ध होते. परंतु जसा बौद्ध संस्कृतीचा ऱ्हास झाला, ब्राह्मण संस्कृती वाढली, त्यावेळेला ह्या लोकांचे हाल झाले, त्यांचा छळ करण्यात आला, अतोनात छळ करण्यात आला. त्यामुळे इस्लाम आल्यावर त्यांनी इस्लाम घेतला, हे स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि मग त्यांचे जे शेकडो वर्षापासूनचे, 1000-1500 वर्षापासूनचे जे धर्मस्थळ होते त्यांच्याकडे जे दुर्लक्ष झालेलं होतं, तिथेच त्यांनी मशिदी बांधलेल्या आहेत. म्हणजे हे पूर्वीचे बुद्धविहार आहेत, त्याच्यावर या मशिदी आहेत. आणि आता आपण जेव्हा ते शोधायला जातो तेव्हा आपल्याला मग ते सोमनाथचं मंदिर असो किंवा अयोध्येचं साकेतचं, अयोध्या ही पूर्वीची बुद्धकालीन साकेत असो, तिथलं बाबरी मशीद असो, तिथे खाली उद्ध्वस्त न केलेले परंतु पडलेले असे बौद्ध विहार सापडतात आणि त्याचा पुरावा सापडतो. आणि हे जे प्रतीका आहेत, स्वस्तिक असेल, हे चक्र, हे सगळे त्यावेळेला वज्रयान महायान पंथीय बौद्ध पंथातले हे चिन्ह आहेत. इन्क्लुडिंग स्तूप, ज्याला आज शिवलिंग केलं जातं, हे पूर्वीचे स्तूप आहेत, हे सापडतं. आता मला माझ्या एका कमेंट करणाऱ्या, ज्याने मला सबस्क्राईब केलं आहे अशा फ्रेंडने कमेंट केलं की हे जे मंदिरांच्या खाली मशिदीच्या खाली मंदिर सापडतं म्हणतात. आणि आता काही लोक म्हणायला लागलेत की मशिदीच्या खाली बौद्ध विहार सापडतात. आणि या मित्राने कमेंट केलं आहे की या सगळ्याच्या खाली अजून जर खोदून काढलं तर आपल्याला आपल्या देशातली रोजगार सापडेल. म्हणजे रोजगार इतका खाली गेलेला आहे, जमिनीत गाडला गेला आहे, तो सापडेल. रुपया सापडेल आपल्याला खड्ड्यात घुसलेला, जमिनीत पाताळात गेलेला. आपल्या आया बहिणींची सुरक्षा, त्यांची इज्जत, आपला GDP जो खाली पडलेला आहे, पाताळात गेलेला आहे, तो, आपली शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था खड्ड्यात गेलेली, आपल्या भारताची जी प्रतिमा खराब होते आहे ती सापडेल. आणि ज्या बेशर्मीने या RSS आणि BJP प्रणित संघटना आणि त्यांचे नेते, त्यांचे हे जे डोकं नसलेले गोबर भक्त सोशल मीडियावर जो प्रचार करतायत, यांची लाज जी किती खाली पडलेली आहे,
हे आपल्याला त्याखाली सापडेल. असं मला मी त्या ज्याने कमेंट केलं आहे त्याच्याशी सहमत आहे की रुपया यांची प्रतिमा, यांची जी लाज जी आहे ती किती पाताळात गेलेली आपण जर खोल खोदत गेलं तर ती आपल्याला सापडेल. याच्यात मला शंका नाही वाटत. त्यामुळे करा खोदकाम. सगळे पुरीपासून, अयोध्येपासून, बद्रीनाथ, केदारनाथ, सगळे हरिद्वार, ऋषिकेशचे सगळे जुने पुरातन मंदिरं खाली खोदा. अयोध्येला जे खोदकाम केलं बाबरी मशीदच्या खाली, त्यातलं जे बौद्ध शिल्पांचं जे मटेरियल मिळालं ते का लपवून ठेवलं ते देखील सांगा. काय काय मिळालं तिथे, स्तंभ मिळाले, बुद्धकालीन शिल्पकला मिळाली, ते सगळं सांगा. म्हणजे लोकांना कळू द्या की मशिदी कशावर एक्झॅक्टली उभ्या आहेत. त्या जुने जे रुईन्स असतात, उद्ध्वस्त झालेले, पडझड झालेले, जे मेंटेन झालेले नाही आहेत त्यावेळेचे बौद्ध मठ होते, त्याच्यावर या बांधल्या गेलेल्या आहेत. आणि काही ठिकाणी ह्याची पडझड करून त्याच्यावर ब्राह्मणी मंदिरं, त्यांना हायजॅक करून ब्राह्मणी मंदिरं बांधले गेलेले आहेत, त्यांच्यामध्ये फेरबदल करून आता सुद्धा हे चालू आहेत कामं. तर ह्या राजकारणामध्ये न पडता, हे मंदिरं, मशिदी, बौद्ध विहार याच्यात न पडता लोकांचं शिक्षण, आरोग्य, रोजगार, GDP, महिला सुरक्षा, कापसाला भाव, शेतमालाला भाव, ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. परंतु ह्या न जमत असल्यामुळे आज 11 वर्ष झाले तरी सुद्धा हे RSSचे लोक, हे निर्लज्ज शासन या अशा पद्धतीच्या कारवाया करतंय आणि त्याला दुर्दैवाने आपली गुलाम झालेली न्यायव्यवस्था याच्यामध्ये भागीदार होते, सहभागीदार होते. हे ऐतिहासिक आहे. यांचं न्यायिक चरित्र नसतं ब्राह्मणवादी लोकांचं, मनुवाद्यांचं. हे इंग्रजांच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि तेच आपल्याला दिसतंय. सगळीकडे न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा या हायजॅक झालेल्या आहेत. या सगळ्या मनुवादी लोकांनी ऑक्युपाय करून कॅप्चर करून घेतलेला आहे. हा मोठा अंतर्गत लढा आपल्याला आता संविधानाच्या, आपल्या सेक्युलरिझमच्या, लिबरलिझमच्या, समाजवादाच्या बचावासाठी करायचा आहे. जय हिंद मित्रांनो.